गटाच्या शाळेला स्वागत होते तसेच आपले तालुका प्रमुख अभिषेक महाग यांचेही स्वागत. माननीय साहेबांना अशी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या मंगळागौरीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले रत्नागिरी शहराचे माजी नगराध्यक्ष आदरणीय बंडाशेठ साळवी, शिवसेनेचे तालुका प्रमुख बाबूशेठ माप, महिलांच्या जिल्हा प्रमुख शिल्पाताई सुर्वे, कांचनताई नागवेकर, सर्व महिलांच्या विभाग प्रमुख, सर्व या ठिकाणी संयोजक आणि हजारोंच्या संख्येनं उपस्थित माझ्या सर्व भगिनी आणि छोट्या प्रमाणामध्ये उपस्थित असलेले सगळे माझे बंधू, आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला मनापासूनचा आनंद झालाय. माझ्या बहिणींनी ठरवले की आमचा नादच कोणी करायचा नाही, त्याच्यामुळे भविष्यामध्ये देखील राजकारणामध्ये काही चिंता मला करण्याची आवश्यकता नाही. हे पहिल्याच कार्यक्रमामध्ये माझ्या सगळ्या बहिणींनी दाखवून दिलेलं आहे. आज महाराष्ट्र शासनातला मंत्री म्हणून काम करत असताना तुमच्यासाठी घेतलेले निर्णय हे देखील महिलांना स्वतःच्या पायावर उभा करण्यासारखे घेतलेले निर्णय आहेत. आणि त्याच्यातला पहिला निर्णय तो म्हणजे माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. योजना चालू आहे ना? चालू आहे की बंद आहे? किती महिला भगिनींना त्याचा लाभ होतो? हे जमलेल्या जवळजवळ 99% माझ्या महिला भगिनींना त्याचा लाभ होतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमचा भाऊ म्हणून मी तुम्हाला शब्द देतो, विरोधकांनी कितीही जरी आकांडतांडव केला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कधीही बंद होणार नाही. दर महिन्याला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. आज हा मंगळागौरीचा कार्यक्रम देखील एवढ्यासाठीच आयोजित केलेला आहे की तुमच्या देखील कलागुणांना वाव मिळाला पाहिजे. ग्रामीण भागातल्या माझ्या महिला भगिनी कष्ट करतात, शेतीमध्ये काम करतात, त्यांच्या चेहऱ्यावर या कष्टात एक दिवस तरी हास्य असलं पाहिजे, ही भावना लक्षात घेऊन आजच्या ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मी आपल्याला शब्द देतो, या आजचा एकच दिवस नाही तर वर्षाचे 365 दिवस माझ्या महिला भगिनींच्या चेहऱ्यावर हास्य राहील, अशा पद्धतीने आम्ही सगळे पदाधिकारी तुमचे भाऊ म्हणून काम करू, हा शब्द द्यायला आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी उपस्थित आहे. अजून 2-3 महिन्यानंतर आपल्याला देवदर्शनासाठी देखील जायचं आहे आणि त्या देवदर्शनाचा कार्यक्रम देखील आयोजित मी केलेला आहे. मागच्या वेळी आपण पंढरपूरला गेलो होतो, मागच्या वेळी आपण अंबाबाईला गेलो होतो, मागच्या वेळी आपण तुळजाभवानीला गेलो होतो, अक्कलकोटला गेलो होतो. त्या वर्षी आपल्याला अष्टविनायकाला जायचं आहे. 8च्या 8 गणपती आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यामुळे ती देखील 3 दिवसाची तयारी आपण आतापासूनच करून ठेवावी, ही देखील विनंती माझ्या सगळ्या भगिनींना करतो. असे उपक्रम तुमच्यासाठी राबवल्यानंतर आमचे सगळे पुरुष माझ्यावर चिडणार आहेत हे देखील मला माहिती आहे. पण मतदान करताना हल्ली ते तुम्हाला विचारल्याशिवाय मतदान करत नसल्यामुळे सगळे कार्यक्रम महिला भगिनींसाठीच करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. त्यामुळे तुम्हाला अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. अडीअडचणीच्या वेळी वाड्यांमध्ये विकासाची कामं जी करायची असतील त्याच्यासाठी देखील मी तुमच्या सोबत आहे. आणि आज आपण हजारोंच्या संख्येने या ठिकाणी जमला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि जिनं सूत्रसंचालन केलं त्याचं देखील मनापासून कौतुक करतो. हा दोघींनी केलं. मला या व्यासपीठावर असलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी असं सांगितलं होतं की जिल्हा परिषदेच्या गटामधल्या महिलेला सूत्रसंचालन करता येणार नाही, म्हणून रत्नागिरीतनं सूत्रसंचालक पाठवा. दोघींचं मी एवढ्यासाठीच कौतुक करतो की रत्नागिरीपेक्षा चांगलं सूत्रसंचालन तुम्ही दोघींनी केलेलं आहे आणि भविष्यामध्ये हा देखील व्यवसाय आहे हे मुद्दाम सांगतो. सूत्रसंचालन करणं देखील अतिशय चांगल्या पद्धतीचा व्यवसाय आहे आणि या व्यवसायामध्ये मक्तेदारी शहराची नसावी, माझ्या वाड्या वस्त्यांवरची असावी. म्हणूनच मी माझ्या महिला पदाधिकाऱ्यांना सांगितलं की रत्नागिरीचे महिला तर अँकरिंग करतातच, पण माझ्या वाडी वस्तीवरची देखील मुलगी
ही अतिशय चांगल्या पद्धतीनं मराठी बोलून सूत्रसंचालन करू शकते. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे या दोघी आहे. तुमचं मनापासून कौतुक करतो. भविष्यात मोठ्या झाला तर माझं फक्त आठवण ठेवा एवढीच विनंती करतो. तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. पाऊस असताना देखील एवढ्या मोठ्या संख्येनं आपण जमला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. खूपच छान असं मार्गदर्शन तुम्ही आम्हाला केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे मी खूप मनापासून सर्वांच्या वतीने खूप खूप आभार मानते.